खरं तर आज वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील मध्ये जवळजवळ 43 वर्षानंतर या मतदारसंघामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाचं पद या ठिकाणी आम्हाला आबांच्या रूपाने मिळालेलं आहे। खरं तर महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून ज्यावेळी नागपूरमध्ये आबांनी शपथ घेतली त्यावेळीच या मतदारसंघामध्ये सर्वांना एक हर्ष झाला, आनंदाचं उत्सवाचं वातावरण तयार झालं आणि त्याच उत्सवामध्ये आबांचं या ठिकाणी आज आगमन जिल्ह्यामध्ये होत आहे। हे आगमन आम्ही कवठे ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व इथल्या परिसराच्या वतीनं सर्व गावानं गुढ्या उभारून आणि 10-11 बैलांच्या जोडीनं मिरवणूक काढून या ठिकाणी जेसीबीच्या जेसीबीवर फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात येणार आहे। त्या दृष्टीनं सर्वजण उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। कवठे गावाचं आणि आबांचं वेगळं नातं आहे, त्या नात्याविषयी थोडंसं विस्तार। कवठे गावाचं मकरंद आबांचं नातं असं आहे की ज्या वेळेला किसनवीर आबा यांनी स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांना राजकारणामध्ये आणलं किंबहुना उभं केलं, तर त्या वेळेपासून खरं तर लक्ष्मणराव पाटील असतील, आबा असतील, नितीन काका असतील, हे सगळेजणच बोपेगाव त्यांचं गाव कर्मभूमी असेल, जन्मभूमी असेल, पण कर्मभूमी खरी कवठे आहे आणि ते कवठ्याचेच मानतात स्वतःला। त्यामुळे कवठेकरांनी आपल्या गावातीलच एक मंत्री झालेला आहे, याचा आनंद सर्वांना गगनात मावेन असा झालेला आहे। त्यामुळे सर्वांनी आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहोत आम्ही। या ठिकाणी 24/7
वर्षाचे दिवस आपल्या मतदारसंघासाठी उपस्थित असणारे या ठिकाणी आता आपल्याला काही शंका नाही तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कवठे गावाचं वैभव वाढवणारं, संस्कृतीचा कळत चढवणारं, नव्या पिढीच्या डोळ्यातील स्वप्न फुलवणारं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन या किल्ल्यातील सर्व स्टेशनरी वापरली जाणार आहे. हा गौरव हा भास नाही. त्यांचं स्वागत या ठिकाणी नामदार मखिनाबांचे पुष्पहार घालून या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. कारण गेले 4 टर्म वाई, खंडाळा, महाबळेश्वर या 3 तालुक्यात असणाऱ्या मतदारसंघातील लोकांनी मला सातत्याने निवडून दिलं. यावेळेला तर लोकभावना खूप म्हणजे तीव्र होती की काही करून यावेळेला मंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून महायुती सरकारनं मग देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुती सरकार आहे, या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणानं मिळालेली आहे. आणि हा आनंद निश्चितपणानं आता बघतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोक फार मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी स्वागत करतात. मदत आणि पुनर्वसन खातं तुम्हाला मिळालेलं आहे, पण आता जो गेल्या 4 वर्षापूर्वी जे काही जोर भागात किंवा पाटण भागात जो काही मुसळधार पाऊस झाला होता, भूस्खलन झालं होतं, त्याच्यातील लोकांना अद्याप मदत तेवढी मिळालेली नाहीये. तुम्ही आमदार आहात, तुम्ही सांगताय. मुळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मदत मिळाली म्हणजे 5 एकरच्या आत ज्या लोकांचं जमिनीचं नुकसान झालं, मग ते पाटणला सुद्धा मिळालेली असणार, कारण माझ्याकडे मिळाली, जावलीला मिळाली. आणि पिकांचं नुकसान, शेतीचं नुकसान, जनावरांचं नुकसान, माणसं दुर्दैवानं गेली त्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना, त्याचबरोबर घरं अंशतः पूर्णतः बाधित झाली. प्रत्येक गोष्टीला शासनानं मदत केली आणि ती मदत लोकांपर्यंत पोहोचली. तिथल्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा जंगलातून चालत यावं लागतंय. नाही, ठीक आहे, आता दुर्गम भाग आहे. आता काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी संख्या डोंगरी भागामध्ये असल्यामुळं गावं खूपच छोटी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे. म्हणजे कुठेतरी एखाद्या गावामध्ये 1, 2 किंवा 3 विद्यार्थी आहेत आणि मग अशा गावामधल्या विद्यार्थ्यांना थोडंसं लांब चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. किंवा बसची सोय सुद्धा आहे, ज्या ठिकाणी बस नाही किंवा मुऱ्या डोंगरामधून लोक जनरली लवकर पोचतात रस्त्यापेक्षा सुद्धा, त्यामुळं डोंगर वाटेनं लोक माझ्या मुलं त्या ठिकाणी जातात. आबा, पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही आहे. आपला जोर कसा काय पालकमंत्री पदासाठी आशा आहे का? नाही, जोर असं नाही. आता मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्री पद पहिल्यांदाच मिळाली. म्हणजे महायुती सरकारनं सातारा जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं भरभरून वर्षावर केला आहे मंत्रिपदाचा. आणि सगळ्यांना खाती सुद्धा खूप चौघांनाही आम्हाला चांगली खाती मिळालेली आहेत. त्यामुळं पालकमंत्री हा विषय काही तितकासा कुणाच्याच बाबतीमध्ये असा काही आमच्या चौघांच्या बाबतीमध्ये टोकाचा नाही. हे तिघही म्हणजे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आनंदाने. जुन्या पिढीत किसनवीर आबा होते, आता नवीन पिढीत तुम्ही मकरंद आबा आहे, काय सांगाल? ते आबा खूप थोर नेते होते, क्रांतीवीर होते. या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी खूप मोठं त्यावेळेला तुरुंगामध्ये गेले आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कैलासवासी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी फार मोठं या जिल्ह्यामध्ये काम केलं. एक म्हणजे त्या काळी या जिल्ह्यामध्ये एक चांगली पिढी, तरुण पिढी राजकीय घडवण्याचं काम आबांनी त्या काळामध्ये केलं. आबांच्या पुढं हा आबा छोटा आहे, आलं का लक्षात? एवढंच.